आपण जर नीट वागत नसल तर आपल्या परमार्थाला काय किंमत नाही. वागण्याला किंमत असते माझ्या माईनो, वागण्याला. नवऱ्याला मालक म्हणजा, म्हणा मालक नवऱ्याला. कधी कधी धनी म्हणी जा. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. हे म्हणते मेला आमच्यावर दगड का टाकायला, त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. एक बाईनं कमेंट टाकली होती म्हणे कीर्तनात, मला मोबाईल तर भारीचा नसतो, पैसे येत माझ्याकडं, पैशाला काय कमी नाही, मी कुतणारा माणूस नाही, मग हाऊत भरलाय आणि रिकामा बी होत नाही, पाईप बी आहे. तुमच्या इतके नाही तर नाही, हे सगळे नाटक असतील. तुमच्या कागदावर दाखवलेल्या संपत्त्या त्याच्या 500 पटी 1000 पटीनं पुढे असतात. ते यायला कळत नाही, वान्य राहायला मला कळत. मी महाराष्ट्रातला एक पुढारी पाहिला नाही जवळून जाऊन, असं पुढारीच नाही राहिला. कारण तुम्ही जनतेचे असताल, मी विटेवरच्या मालकाचा सेवक आहे. मी तुम्हाला चांगलं चला पैसे झाकायचं तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. हे आमची येडी बोंबलं तित कीर्तनात. एक जण म्हणला महाराज हाऊत भरला म्हणजे किती पैसे आहेत. म्हणलं तुझ्या पाया पडायची गरज नाही, इतके येत. हाऊत भरला म्हणजे मला काय खासदार की आमदार की थोडीच लढवायची, आणि मी त्या ह्याच्यापेक्षा कुठं कमी. हे माया पाया पडते तर आपण इतके मोठे जरा हिशोबात राज. आमचा पुतण्या म्हणला मला ग्रामपंचायत लढवायची, 9 एकर जमीन इकली, नाशिकला कडे कांदायला. चांगला चाली म्हणत होता, मस्त चाली म्हणत होता. लोक पाया पडत होते. संध्याकाळी रातच्या पाकिट घेऊन येत होता, ATM बंद असलं तरी बी. सरपंच व्हाल, 9 एकर म्हशी, 9 एकर जमीन, 14 म्हशी, 80 गाई. पप्याची माहिती गेली नाशिकला आता खडे उचलायला उकरायला. म्हणलं कसं गार लागायला आता. आता भाऊ हाच का पुन्हा सरपंच नको म्हणला, मरूस तर काहीच नाही ना आता होतोय तू. आपल्या लोकांना यायच्या नादी लागायची, यायला खुर्च्यात बघायचं आपण. आपल्याला हीच खुर्ची बरी आहे महाराजांची, आहे का नाही. मालकाच्या दर्शनात सर्व पुण्य. चला, मुलगा वारला, शेजारणीनं कानात सांगितलं शिवजी कासाराच्या पत्नीच्या. बाई सात्विक होती हो, नवऱ्याचा आदर करणारी होती, पण शेजारणीनं कानात औषध टाकलं. काय तू ह्या नवऱ्याला कळतं का ग? उठलं की सुटलं तुकाराम महाराजाचं कीर्तन. पोरग मरायले, घरी ताप आली, त्याला काही कळलं नाही. त्याच्याकडे खांद्यावर पोरग घेतलं. तुकोबराच्या कीर्तनात बाई आली. नवल सांगतो इंद्रजीत उठीला नाही. इंद्रजीत जावाई होता भैयासाहेब पंढरपुरातल्या मालकाचा, मेल्यावर उठीला नाही. पुढचं नवल पहा. आणि मग कीर्तनात काही ठराविक मावल्या बसलेल्या होत्या. तुकोबराच्या कीर्तनाला गर्दी कसली आली? ते काळ इंटरनेट नव्हता, मोबाईल नव्हता, काय नव्हता, स्पीकर नाही, लाईट नाही, मशाल लावलेली, 14 टाळकरी. पण योग इतका होता महाराज. श्रोते कमी होते पण दर्जेदार होते. तुकोबराच्या कीर्तनात मंबाजी गोसावी बसत होते. मंबाजी गोसायला उठवायला सकाळी शिवशंकर येत होते, कानात शंख वाजित होते. उठा, आपल्या स्वप्नात तरी शंकर आहेत का? इतके मोठे मंबाजी गोसाई. अनगडच्या फकीर तुकोबराच्या कीर्तनात. कोण फकीर? दुकानात धुपन काढतो तो. अनगडच्या फकीर ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात चिमटा वाजल्याबरोबर पाऊस पडत होता. ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. ज्या भागाकडे तोंड केलं त्या भागात पाऊस पडत होता. ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर तुकोबराच्या कीर्तनात बसलेला. त्याच्या डाव्या मांडीला मांडी देऊन 5व्या क्रमांकाचा राजा. 5च राजे झाले भारतात, फक्त 5. आणि एक राजा क्रतायुगात झाला, त्याचं नाव आहे चक्रवेन. त्याच्यानंतर 5 राजाच्या नंतर राजा झालाच नाही भारत देशाला. एक राजा कृष्ण, दुसरे विदुर, तिसरे कनक आणि 5वा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 राजे. छत्रपती शिवाजी महाराजांनाच राजे का म्हणता आलं?
कारण तुकोबारायची कीर्तनं ऐकून, पायकीचे अभंग ऐकून जनतेची सेवा कशी करावी ही छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. म्हणून 5वा क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांचा लागला. आणि हा रयतेचा राजा, धर्मनिरपेक्ष राजा. महाराज, क्रमांक हा कोणाला येत नसतो. ठीक आहे, आमच्या मित्राला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्याला. रिकामी जागेतलं सांगत नाही, माईक चालू आहे. आदर्श रिकामी जागा राज्यपालांनी पुरस्कार द्याला. आणि 19व्या दिवशी आमचा मित्र लिव्हर फुटून मेला, इतकी दारू पित होता. राज्यपालाचा काय दोष आहे? ह्या मधल्या सुंबळ्याचा दोष आहे, पाठपुरावा करणाऱ्याचा. राज्यपालाला काय माहित होते एकच, हे जे खालची देत होते का कागदपत्र. मग मला सांगा, 19व्या दिवशी त्याचा पोट फुटून दारून मरतोय, त्याला आदर्श पुरस्कार देणं हे किती मूर्खपणाचं टोक आहे. पुरस्कार कोणी द्याला आणि कोणाला द्याला याला महत्व आहे. याला महत्व आहे. कुठं कसल्याही पुरस्काराला किंमत नसती. चला, काय सांगू लागलो? शुभका सर, रयतेच्या राजाला 5वाच क्रमांक का, याच्यावर म्हणतोय मी. महाराज, तुकोबारायची संलग्नता आहे. तुकोबारायने दिलेला क्रमांक की राजे, तुकोबारायने राजेंनी विचारलं, तुकोबाराय मला एवढं का मानता? पुन्हा तुमच्या नंतर राजा होणे नाही. एक सूत्र सांगतो तुम्हाला, एकच सूत्र. तसे 27 सूत्र आहेत छत्रपतींचे, तुकोबारायने ओवलेले बरं. तुकोबाराय, मी भंगेरीचे कधीच सांगणार नाही, मला आवडतच नाही. एक तर वाचून सांगतो, अन्यथा चांगल्यांचं सांगतो, मधल्या बाजाराचं सांगत नाही. गरज बी काय. तर एक सूत्र होतं, कल्याणच्या सुभेदाराची सून. 6 स्त्रियापैकी ती, महाराष्ट्रात 6 स्त्रिया सुंदर होत्या, त्याच्यापैकी ती एक सुंदर होती. किती सुंदर होती! अमावस्याच्या रात्री तिच्या दाताचा प्रकाश पडत होता. कवीने वर्णन केलंय. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. 5वा क्रमांक का आला? अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान. म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा. वाद घालणारा नाही, जातीय तीड निर्माण करणारा नाही. एक लक्षात ठेवा, कोणीही कोणाच्या जातीसोबत भांडू नका आणि कोणीही कोणाच्या जातीला कमी समजू नका. असं जर गंडला आला असेल तर ऐका गिरगावच्या बाळ्याचं. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत हरामखोर लोक नाहीत. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत. सतुपाटील, भारतात एक बी जात नाही की त्या जातीत भडवे लोक नाहीत. भारतात एक बी जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत का? 557 किलोमीटर जामदे नावाचं गाव येते. पंढरपूर ते जामदे गाव 557 किलोमीटर अंतर कापून 12 दिवसात दर महिन्याच्या शुद्ध वारीला पारधी समाजाचा माणूस माझ्यापेक्षा मोठ्याला माळी घालून येतोय. दर महिन्याला लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला माणूस, एक नाही 50-60 लोक दर महिन्याला. पाहतो का नाही बाप्पा आपण? पारधी समाजाची माणसं, पारधी समाजाची. लोकांना वाईट म्हणायची काय ताकद आहे? कशामुळे वाईट म्हणतात? आणि तुम्ही काय प्रयत्न केल्याच्या नंतर या देशातली एखादी जात निघून जाईल? होऊ शकतं का बाया साहेब? होतं का तुमच्या राजकीय सत्तेत? नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. टोल नाक्यावर टाळ्या वाजिना संत परंपरेतल्या गाथ्यात आला, त्यानं टाळ्या वाजायचं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरू केली. कीर्तनात काय असती? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. टाळी आहे पंढरपुरात, मरेपर्यंत टाळी वाजिली. आज त्याचं सकाळच्या काकड्यात नावे, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी भेदू हरीचे पायी.
अशोकराव चांगला वागणारा कोणाही जातीत असो. सज्जन नावाचा खाटीक काय खवाई कित होता का? कशाला पेढे इकीन साहेब तू? तो मास शिकित होता, पण सकाळच्या काकड्यात त्याचं नाव आहे का? तो इमानदारीने वागत होता. बुट शिवणारे रविदास महाराज, या ईदभर पोटाची खळगी भरणारे संत रविदास महाराज बुट चपला शिवायचे. आज किती लोक त्या आता चालू आहे ना सध्या कुंभ प्रयागराजला किती लोक गेलेत. हो, इशीच तोटे खिशात घालूनच गेले. हो, आणि तोटा खाऊन प्रयाग मध्ये थुक तू. ह्यो प्रयाग मध्ये खडा खाणून जरी पुरला त्याला मोक्ष आहे का? काही निमित्त आहे का नाही त्या प्रयाग? अहो, कुंभ तिथं भरत असतोय, तिथे राजा बळीने हरण केलेला अमृताचा कलश ज्या ज्या ठिकाणी टेकला तिथं कुंभ भरत असतो. संपवायचं का? येरी टेकायलेत का? संपवायचं? मला सांगा तसं. हो ना, टेका 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 टेका. आणि जिथे अमृताचा कुंभ टेकलाय तिथं जर तंबाखू खाऊन थुकत असेल ना, कशाला मरायला चालला बोंबले? काय तुला पुण्य भेटन तिथं? नाटकायचाच जास्त संचार झाला म्हणून गुण येत नाही. भानगड कशी झाली, एकाल सर्दी झाली दवाखान्यात गेला, डॉक्टरनं गोळ्या दिल्या, सर्दी जास्तच झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी डोस वाढीला तरी जास्तच झाली. डॉक्टरनं सांगितलं माणसाचा संपला, आता म्हशीचा राहिलाय. पण कंपाऊंडर म्हणलं हे मरण म्हशीचा डोस द्यायला. मग म्हणले याची सर्दी राहीन कशी? कंपाऊंडरनं बाजूला घेतलं आणि म्हणले सर्दीच्या गोळ्या खाल्ल्यावर काय खाता? म्हणलं मला लेचीच आवडत आहेत. डॉक्टरला येऊन सांगितलं साहेब हे चिंचा खाते. त्याला सांगितलं मेडिकल खाल्ल्यावर तर सर्दी राहत नाही, 100-200 डॉक्टर खाल्ले तरी राहत नाही. पथ्य महत्वाचं आहे, पथ्य महत्वाचं आहे. आणि संप्रदाय सर्वात मोठी किंमत पथ्याला आहे. चला, महाराज राजा 8 पत्न्या सोडून प्रत्येकीला आई म्हणत होता, म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा. आणि त्या राजाच्या मांडीला मांडी देऊन शिवजी कासार कीर्तनात बसलेत. पुण्यवान असेल शिवजी कासार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी देऊन बाई कीर्तनात आली. 10-5 बायका बसलेल्या होत्या आणि मांडीवर तिच्या पोरग होतं. भैयासाहेब पोरग मेलं. बाई रडू लागली, माय होती ती. महाराज कीर्तनात डोळे झाकून खाली मांडीवर पोरग रडू लागली. डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. शेजारणीनं मांडीला खुणवलं. नवल सांगतोय, मांडीला खुणवलं. माय कीर्तन ऐकायली रडते कशा करता? पोरग झोपलंय तुझं, तू ऐक ना कीर्तन. नाही ग म्हणे माय, पोरग झोपलं नाही ग, मा बाळ गेला माय, मृत्यू पावला ग, माझा बाळ मेला माय, माझा बाळ मेला. ते शेजारणीनं हळू उचकून विठ्ठल विठ्ठल चालू असताना ती बोलायची. तुकोबारायच्या कीर्तनात बोलायची काय ताकद. पण शेजारणीला राहवलं नाही. तिने विचारलं, बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, तू कीर्तनात कशाला आणलंस? तिचा कंठ दाटून आला. आवाज रे, कंठ दाटून आला. तिनं सांगितलं, बाई मेलेली माणसं मशानात जाळतात मला ज्ञात आहे ग, पण ह्या पोराचे बाबा कीर्तनात बसलेले इथं, त्यांना दाखवायचे तुमचा बाळ गेलाय आणि याची अंत्यविधी करायची. मग उठलं म्हणे, तू जाय ना. किती सात्विक होती आता पहा. शेजारणीनं सांगितलं, मी सांगू का तुकोबारायला थोडस कीर्तन बंद करा म्हणून? नाही म्हणे, नाही 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 नाही, तुकोबारायच्या कीर्तनात विक्षेप नको, भंग नकोय. तिला एक आनंद वाटला, पोरग मेलं याचं दुःख आहे माझ्या माईनं. पण तिनं लक्षात घेतलं, लहानपण असल्यामुळं कीर्तन ऐकणं शक्य नव्हतं. याच्या पार्थिवावर तुकोबारायचे शब्द सुमन पडतात. किती पोरग पुण्यवान असेल. तुकोबारायचे शब्द त्याच्या प्रेतावर पडत होते. चिमुकलं बालक. आक्रोश करू लागली अंतकरणात. तोंड बंद केलेलं होतं, डोळ्याचा बांध फुटलेला होता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या लक्षात आलं, शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. बाईचा चेहरा पाहायला ती माय होती. महाराज काय दुःख असेल त्या माईला. तिचं अंतकरण बोंडाविचित होतं, जीवन थरथरत होतं, हृदयाचा बाण फुटलेला होता, अंतकरण कापलं होतं तिचं. तुकोबारायने विठ्ठल विठ्ठल भजन करत असताना थोडी क्षणभर डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला प्रार्थना केली, देवा जीवनभर तुझ्या नामाचं भजन केलं रे,
मला भजनाकरताच मी आलो, याबद्दल दुमत नाही. पण माझ्यासारख्या रात्रंदिवस तुझं चिंतन करणाऱ्या वारकऱ्याच्या कीर्तनात जर एखादं बाळ मृत्यूचं प्रेत येत असेल तर आमच्या कीर्तनाला किंमत काय? जाऊ दे देवा माझं, जाऊ दे माझं. अरे त्या शिवजी कासाराची तुला काही कदर आहे का रे देवा? किती पुण्यवान कासार होता तो महाराज. या महाराष्ट्राच्या मातीतील सौभाग्यवती स्त्रीला वैभवाचा चुडा भरत असताना शिवजी कासाराने एखाद्या मुलीचा हात जर हातात धरायचा प्रश्न केला बांगड्या भरताना, तर हाताला हात लावायचा, आधी डोळे झाकून तिला लेक म्हणायचा. थोडी वयानं ज्येष्ठ असेल तर तिला बहीण म्हणून तिला बांगड्या भरायचा, आणि मोठी असेल तर माय म्हणून बांगड्या भरायचा. इतकं तत्व ज्यानं सांभाळलंय त्याचा मुलगा कीर्तनात प्रेत. देवा काही आहे का देवा? एवढं दुःख असताना ज्याची पत्नी कीर्तनाचा भंग करत नाही, इतकी धैर्याची सागर ज्याची पत्नी असताना यांच्यावर हा दुःखाचा डोंगर का? जाऊ दे देवा, ही तुझी लीला आहे, ही तुझी लीला आहे, तुझी लीला आहे. काय नवल सांगू तुम्हाला, किती नवल. कीर्तन चालूच होतं, बाई रडत होती, डोळे झाकून रडत होती, तिच्या डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. काही क्षणात पोरग उठलं आणि आईचे डोळे पुसत होतं. माय तू का रडायली ग, माय तू का रडायली ग? दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जावाई उठीता आला नाही, 7व्या अवतारात जावाई उठिला नाही. महाराज तुकोबारायच्या कीर्तनात पंढरपुरातल्या मालकाने मुलगा उठिला, यम ठण ठण बोंबलत होता. आमच्या पदाला किंमत काय, आमच्या पदाला किंमत काय? विटेवरच्या मालकानं सांगितलं, यमा शांत बस, हा शिवजीचा मुलगा आहे, शिवजी कासाराचा मुलगा आहे. तुकोबारायच्या कीर्तनात प्रेत आणलंय म्हणून मला उठवावं लागतंय. महाराज जावाई उठिला नाही आणि मारला कोणी? सासऱ्यानंच. लक्ष्मण सासरे होते, भावानंच मारला, तरी पण उठिला नाही. पोरीचं कुंकू शाबूत ठेवलं नाही आणि इकडं चिमुकलं लहानसं मेलेलं पोरग उठिलंय. काय स्वतंत्रता आहे? म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल. 7व्या अवतारात एक वारकरी भैयासाहेब एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्या राक्षसाचं नाव, आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय? नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही, नाकापासून इथं गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही, परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही, पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हरा मासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला, फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हाडा मासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन अजून भजन करतो? हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायनं हृदयाला लावला, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय, काय तत्व असतं लोकांचं. महाराज वारकऱ्याच्या जीवनात बापू नवल आहे. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली, काय रत्न वारकरी संप्रदायात. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला. रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राख सावडायचा कार्यक्रम. भैयासाहेब राख सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले. राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडली आणि कवटीवर नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण.
एक ट्रक भर नारळ टाकले असतील, एक ट्रक भर नारळ. बैलगाडीनं 2-4 साठे चंदनाची लाकडं असतील. गावरान तूप टाकला असेल, कापूर टाकला असेल. एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं कनशे पाटील प्रेत रामकृष्ण नाव जशाला तसं राहतं. एका वारकऱ्याच्या आत्ताची गोष्ट आहे. ते पाहणारी लोक अजून जिवंत आहेत. काय नवले महाराज वारकरी जीवनात. हा पुढचा अवतारच पूर्ण नवलाचा अवतार आहे. मारुती रायनं प्रभू रामचंद्राच्या हातात ते हाडामासाचा गोळा दिला. रामप्रभूने डोळ्यातल्या पाण्यानं धुतला. पहाटेच्या प्रहरी एक मुहूर्त होतं, त्या मुहूर्तावर अंत्यविधी करून टाकला. बिभीषणाला सांगितलं, तुला राजा केलं, याची समाधी सोन्याची कर. योग चांगलाय भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच. भाऊ थकल्यावर